अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यामुळे अमरावती शहराध्यक्ष आणि आमदार प्रवीण पोटे यांनी भाजपच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। नवनीत राणा यांचा पराभव झाल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। याच्यामध्ये पहा, अमरावती जिल्ह्यामध्ये तर मी अमरावती शहराचा अध्यक्ष आहे ना, की प्रॉपर अमरावतीमध्ये सुद्धा फार मतं जी मिळायला पाहिजे की मतं मिळाली नाही। आणि भारतीय जनता पार्टीची आपण नवनीत राणा या नात्याने आपण त्यांना उभं केलं होतं। आणि माझी असं मला वाटतं की मी अध्यक्ष या नात्यानं मला वाटतं की माझी जबाबदारी आहे की जबाबदारी या नात्यानं मी नैतिक जबाबदारी समजून की माझा पदाचा मी राजीनामा देतो आहे जिल्हा अध्यक्षाचा, असं मी ठरवून घेतलं। आता याच्यामध्ये मला खूप आमचे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, खूप लोकांनी फोन केला, माझे सिनियर अमरावतीमधले नेते आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फोन केला की तुम्ही असं करू नका। परंतु मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी पक्षाला मध्ये काम करत असताना महत्त्वाचा पक्ष आणि देशातला मोठा पक्ष, महाराष्ट्रातला मोठा पक्ष जर आपण पाहिला तर आपली एक जबाबदारी समजून दुसऱ्याने सुद्धा काम करून पाहावं, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला येणाऱ्या काळात महानगरपालिका, नगरपालिका आहेत, लोकसभा, विधानसभा आहे, अशा अनेक निवडणुका आहेत। याच्यामध्ये कदाचित एखाद्या माणसाला चांगलं काम करता येईल या अपेक्षेने मी असं ठरवलं आहे की मी माझी जबाबदारी समजून याच्यामध्ये मी हा पदाचा राजीनामा देतो आहे। तो काय वाटते तुमच्या ज्या लोकसभेत जो पराजय झाला, काय याला नेमकं कारण असावं? याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची जेवढी मतं आहेत तेवढी मतं पूर्णतः मिळालेली आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे। याच्यामध्ये आज अमरावती शहरामध्ये पाहिलं तर मुस्लिम मतं फार मोठ्या प्रमाणात सव्वा लाखाची मतं मुस्लिम समाजाची आहे। जवळपास 90,000 90,000ची जी मतं आहेत ती दलित समाजाची आहे।